मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचं अध्यादेश काढलेला अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी 20 तारखेला झाली पाहिजे. याच्यासाठी हा 5-6 महिन्यापासूनचा संघर्ष आहे. त्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही. मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगितलं मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला पण सांगितलेलं आहे. जर 20 तारखेला नाही केलं तर अधिवेशन किती वेळात संपतं आहे हे आपल्या लक्षात येईलच. त्या दिवशी जर लवकर ते संपलं आपल्याला जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या सोयऱ्यांचे 20 तारखेला घेण्याचा अंदाजा नाही हे मराठा समाजानं विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतोय. लक्षात येईलच की किती वेळात संपतं आहे, सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेतात का नाही. जर 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा विषय घेतला नाही किंवा 20 तारखेच्या आत आज उद्या त्यांनी स्पष्ट भूमिका सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत केली नाही तर 20 तारखेला अधिवेशनात अंमलबजावणीची भूमिका घेतली नाही हे लक्षात आलं. जर वेळ असला तर त्याच वेळेत म्हणजे 3-4 वाजताच्या आत जर ते संपलं अधिवेशन आणि आपल्या लक्षात आलं की हे घेत नाहीत किंवा ते जर उशिरापर्यंत चाललं तर मग उशिरापर्यंत का होईना सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणीची विषयाची काही विषय तिथं होतो आहे का हे लक्ष ठेवू. आणि जर ते लवकरच संपलं तर आपण 4च्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढच्या आंदोलनाची घोषणा करणारे ते घेत नाहीत म्हणून. किंवा जर ते दिवसभरच चाललं त्यांचं मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेता आहेत का शेवटपर्यंत. मात्र मग 21ला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. 20लाच ठरवली जाणार आहे परंतु अधिवेशनाच्या वेळेनुसार ठरवलं जाणार आपल्याला करावं लागणार आहे. जर हे उशीर झालाच तर 21ला मात्र आंदोलनाची महाराष्ट्रातली पुढची दिशा सगळ्या सोयऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळण्यासाठी पुढील आंदोलनाची स्पष्ट भूमिका, आंदोलन कसं, कोणचं आणि काय याबाबत मराठा समाजाला स्पष्ट सांगितलं जाईल.